बरोबर बोलत आपण स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करतोय आणि आज प्रजासत्ताक दिन आहे। 75 वर्ष होऊन सुद्धा आज महाराष्ट्रातल्या एका लढवय्या समाजाला अजून न्याय मिळाला नाही, अशा प्रकारची खंत आणि अतिशय दुर्दैवी गोष्ट आज महाराष्ट्रामध्ये घडत आहे। तो म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय। गेली 50 वर्ष या मराठा आरक्षणासाठी अनेक लढाया झाल्या, अनेक आंदोलन झाली। मी आताच या ठिकाणी नमूद केलं की अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब पाटील यांचं हुतात्म्य या मराठा आरक्षणासाठी झालं। त्यानंतर आमचे अप्पासाहेब पवार यांनी आयुष्याची 50 वर्ष या मराठा समाजासाठी आणि आरक्षणासाठी दिली, परंतु अजूनसुद्धा मराठा समाजाला जे अपेक्षित आरक्षण आहे ते मिळू शकले नाही। खरं तर शिवसेनाचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या न्यायामध्ये, त्यांच्या शिवशाहीमध्ये 12 बलुतेदार त्याचप्रमाणे सर्व धर्माच्या लोकांना समान न्याय मिळाला, समान भाकरी मिळाली। परंतु त्याच महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या मराठा समाजाने स्वतःचं रक्त सांडून या भूमीची रक्षण केलं, त्या मराठा समाजाला आज वंचिताचं जीवन जगावं लागत आहे। ही अतिशय शरमेची बाब आहे आणि म्हणून अनेक लढाया होऊन सुद्धा आपल्याला आरक्षण मिळालं नाही। परंतु आज मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने आम्हाला मराठ्यांना एक सक्षम नेतृत्व मिळालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व मराठा समाज आज त्यांच्या विश्वासावर एकवटलेला आहे आणि ते मराठवाडा येथून या ठिकाणी मुंबईमध्ये उपोषणाकरता येत आहेत। उपोषणाकरता येत असताना लाखो करोडो लोक त्यांच्या स्वागतासाठी आपण पाहिलं प्रत्येक गावामध्ये उपस्थित होते आणि त्या आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठी पुढे येत आहेत। आत्ताच त्यांचं नवी मुंबई या ठिकाणी ध्वजारोहण झालं आणि तिथून या मुंबईचं प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी महाराजांचा हा अश्वरूढ पुतळा आहे, या अश्वरूढ पुतळ्याला हार अर्पण करून तिथून ते पुढे आझाद मैदान ते उपोषणासाठी जाणार आहेत। त्यांचं आंदोलन मोडीस काढण्यासाठी त्यांना नोटिसा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत, काय सांगू? तो प्रशासनाचा भाग आहे, परंतु जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लोकशाही मार्गाने हे आंदोलन करीत आहोत, ज्यामध्ये कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही आणि त्याचप्रमाणे कुणाच्याही जीवाला धोका निर्माण होणार नाही, अशा प्रकारचं कृत्य या मराठा सेवकांकडून होणार नाही। त्यामुळे सरकारने जरी नोटिसी दिल्या असल्या तर तो त्यांच्या प्रशासनाच्या कारभाराचा भाग आहे, परंतु जरांगे पाटील हे मागे हटणार नाहीत आणि कुठलाही मराठा मागे हटणार नाही। जसं की आंदोलनाची 2 ठिकाणं ठरलेली आहेत, तर निश्चित ठिकाण कोणतं असेल? छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी पार्क मैदान असेल की आझाद मैदान असेल? शिवाजी पार्क येथे मोठ्या प्रमाणावर प्रतिवर्षी जे प्रजासत्ताक दिन साजरा होतो, त्यामुळे त्या ठिकाणी न होता आझाद मैदान या ठिकाणी आम्ही रात्री होतो। आमचे वीरेंद्रजी पवार त्याचप्रमाणे प्रशांतजी सावंत हे त्या ठिकाणी आहेत। रात्रभर त्यांनी त्या ठिकाणी थांबून जी काही व्यवस्था स्टेज वगैरे करायचं होतं ती संपूर्ण व्यवस्था झालेली आहे आणि त्याच ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी जे क्रांतीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी आता हा मराठा समाज एकवटेल आणि आरक्षणाचा न्याय